नमस्कार. यंग तरंगच्या या भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या सुंदर वसुंधरेला वसुंधरा माता म्हणतो. आपल्या भारत भूमीला भारत माता म्हणतो. दिवसाची सुरुवात आईला वंदन करून करतो. एका बाजूला स्त्री शक्तीचा इतका सन्मान आपण ठाई ठाई करत असताना, जगातल्या प्रत्येक सुंदर वस्तूला माऊली स्वरूप म्हणून पाहत असताना, त्याच वेळेस घरामध्ये नवीन बालिकेचं आगमन झालं तर मात्र त्या स्त्री जन्माचं स्वागत करण्याऐवजी तो थेट रोखण्याकडचा कल आपल्या समाजात आपल्याला पाहायला मिळतो. स्त्री भ्रूणहत्येसारखी एक अतिशय विघातक अशी समस्या संपूर्ण समाजाला भेडसावताना आपल्याला दिसते. स्त्री जन्माचं मुळातच स्वागत करायचं नाही आणि जर जन्माला आलीच स्त्री तर तिचा व्यक्ती म्हणून विकास घडू द्यायचा नाही. तिला शिक्षणासारख्या सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाला मिळायला हव्या अशा हक्कापासून सुद्धा, मूलभूत हक्कापासून सुद्धा वंचित ठेवायचं. ही एकाच समाजाची दोन इतकी विचित्र टोकं, इतकी वेगळी चित्र कशी काय आणि ही कशी सांधायची? मला वाटतं याचसाठी गरज आहे ती जनजागरणाची. आणि म्हणूनच आज देशभरामध्ये सुरू आहे अतिशय जोरामध्ये ते जन आंदोलन, ज्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी होण्याची गरज आहे. बेटी बचाव बेटी पढाव. आपल्या घरातली ही एक उमलती कळी, ही खरं तर देशाला घडवणारी एक शक्ती आहे आणि या शक्तीला आपण फुलवलं तरच आपला भारत खऱ्या अर्थाने फुलणार आहे, आपली भारत माता सुखावणार आहे. आणि म्हणूनच आज या मंचावरून आपल्या तज्ज्ञांसह आपण आजच्या पिढीशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या मनातल्या संवेदनशीलतेला आवाहन करणार आहोत. या प्रश्नाविषयी त्यांना नेमकं काय वाटतं, आत्तापर्यंत त्यांना काय जाणवलंय आणि यानंतर त्यांचं, त्यांच्या पालकांचं आणि एकंदरच समाजाचं या प्रश्नाकडे बघण्यासाठी दृष्टिकोन बदल होणार आहे का, मतपरिवर्तन होणार आहे का, हे सगळंच आपण आज तपासून पाहणार आहोत. यासाठी माझ्याबरोबर अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत. सगळ्यात आधी त्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. स्त्री आणि पुरुष यांना समानतेने व्यक्ती म्हणून समान वागण्याचा हक्क समाजाने दिला पाहिजे, यासाठी खूप व्यापक असं आंदोलन सुरू आहे. आणि या व्यापक आंदोलनाच्या सक्रिय कार्यकर्ते असणाऱ्या दोन माझ्या मैत्रिणी माझ्याबरोबर आहेत. त्यांचा परिचय करून देते. माझ्याबरोबर आहेत वंदना खरे. वंदनाताई स्त्री पुरुष समानता या विषयाच्या अभ्यासक कार्यकर्त्या आहेत, लेखिका आहेत. नाटकांमधून सुद्धा त्या सहभागी होत असतात आणि या जन आंदोलनाचा त्या एक अतिशय महत्त्वाचा घटक आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातून आलेल्या, जालना जिल्ह्याच्या सर्व शिक्षण अभियानाच्या जिल्हा समन्वयक म्हणून काम करत असलेल्या नूतन मघाडे मॅडम आपल्याबरोबर आहेत. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण हा विषय नेमका काय हे जाणून घेऊया या ध्वनी चित्रफितीतून. कोई चेहरा है कोमल का, रूप कोई सलोनी परेगा, इनसे सीखा सबक जिंदगी का, बेटियां तो है लम्हा खुशी का, ये अगर है तो रोशन जहां है, ये ज़मीन है आसमां है वजूद इनसे ही आदमी का, बेटियां तो है लम्हा खुशी का, इनसे इनकी
आपण सगळ्यांनीच ही फार गोड अशी फिल्म पाहिली. खरंच मुली हे कुटुंबाचं वैभव असतं. अनेकदा आपली आई असं म्हणते की मुलगा घरात नसेल तर ठीक आहे, काही फारसा फरक पडत नाही, पण मुलगी घरात नसेल तर करमत नाही, घर घर असल्यासारखं वाटत नाही. एका बाजूला मुली इतक्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या असतात, पण त्याच वेळेस पहिली बेटी धनाची पेटी वगैरे ठीक आहे, जर दुसरी मुलगी झाली तर सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त दिसायला लागतात. इथे आहेत मला वाटतं काही अशा माझ्या मैत्रिणी की ज्या 2 बहिणी आहेत. खरं तर खूप भाग्यवान आहेत त्या की 2 बहिणी आहेत, घरातच त्यांना एक मैत्रीण आहे. पण तुम्हाला अशा काही प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यात का कधी? जेव्हा माझ्या मम्मी पप्पांबरोबर बाहेर जाते तेव्हा खूप जण असतात की असं म्हणणारे की तुम्हाला 2 मुलीच आहेत काय, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना म्हणतात. आणि मग मला ते ऐकल्यावर खूप वाईट वाटतं की ना असं आजकाल काय काय लोकांच्या मनामध्ये आहे की मुली आणि मुलं वेगळे असतात आणि मुलंच हवेत असं काय काय लोकांचा विचार आहे. मला हा बदलायला आवडेल. तुला हा विचार बदलायला आवडेल? कशा पद्धतीने बदलायला आवडेल? त्यांना सांगून की आजकाल मुली आणि मुलांमध्ये काही फरक नाही आहे आणि त्यांना हे कळायला पाहिजे की मुली पण तेवढंच हे पुढे जाऊ शकतात जेवढं मुलं जाऊ शकतात. नक्कीच मला वाटतं या आत्मविश्वासाला तिच्या आपण दाद देऊया. माझी एक जुळी बहीण आहे आणि आजपर्यंत आम्हाला असं कोणी सांगितलं नाही की तुम्ही माझ्या आईबाबांना असं सांगितलं नाही की तुम्हाला दोन्ही मुलीच झाल्यात तर तुम्हाला काय असं वाटतं का, असं माझ्या आईबाबांना अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नाही. छान. आत्तापर्यंत तुला अशा टीकेला सामोरं जावं लागलं नाही. वंदनाताई, तुम्ही काय सांगाल? अशी जेव्हा परिस्थिती असते, घरात मुलीच आहेत अपत्य म्हणून, तर कशा पद्धतीने त्याच्यातून काही समस्या निर्माण होतात का, किंवा काय पद्धतीचा ताणतणाव निर्माण होतो? आत्ता ही मुलगी पहिल्यांदा जेव्हा म्हणाली तसं बऱ्याच ठिकाणी होतं की त्या आईवडिलांना स्वतःला काही वाटत नसतं, त्यातलं दुःख वाटत नसतं किंवा त्या मुलीला पण काही जाणवत नसतं स्वतःला. पण अनेक माणसं म्हणजे बाहेरचीच माणसं, फॅमिलीतली किंवा बाहेरची माणसं त्यांना उगाच टोचून टोचून जाणीव करून देतात की तुमच्यात काहीतरी कमतरता आहे असं सांगायचं ते प्रयत्न करतात. पण आता ही दुसरी मुलगी म्हणाली त्याप्रमाणे की आता थोडी परिस्थिती बदलली, निदान शहरात तरी असं होत नाही, कमी प्रमाण व्हायला लागलेलं आहे. आणि जर ते मुलांसमोर बोलून दाखवत नसतील तर ते फारच छान आहे. पण काही काही माणसं इतकी असंवेदनशील असतात की ती मुलांसमोर सुद्धा असं बोलतात आणि असं बोलल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होण्याकडे कल होऊ शकतो. हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. आणि मला तर वाटतं की तुमच्यासारख्या मुलांनी सुद्धा त्याला विरोध केला पाहिजे. जर आपल्यासमोर असं कोणी बोलायला लागलं तर अवश्य म्हणा, जे तुझ्या मनात येतं ना ते तू मोठ्यानी सुद्धा म्हणायला पाहिजेस असं मला वाटतं. आणि त्यामुळेच ही मोठी माणसं शहाणी होतील. नूतनताई, तुम्ही याविषयी काय सांगाल? तुम्ही ज्या भागामध्ये काम करता त्या भागामध्ये या समस्येचं नेमकं स्वरूप काय? म्हणजे स्त्री जन्माचं स्वागत होताना तिथे दिसतं का? स्त्री जन्माचं स्वागत तर पूर्ण भारतात कुठेच होत नाही, ग्रामीण भागात तर अजिबातच नाही. जेव्हा ग्रामीण भागामध्ये आम्ही गावांमध्ये जातो तेव्हा बऱ्याचदा जी महिला पहिल्यांदा तिला बाळ होणार असतं तिच्यावरती घरच्यांचं खूप प्रेशर असतं, नातेवाईकांचं असतं, सासू सासऱ्यांचं असतं, नवऱ्याचं असतं की पहिला मुलगाच व्हायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर पहिली मुलगी झाली तर तिला एक्सेप्ट केलं जातं, पहिली मुलगी धनाची पेटी म्हणून. पण जेव्हा ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असते तेव्हा मात्र मग तिच्यावरती प्रचंड मानसिक तणावात ती असते. असं चित्र ग्रामीण भागात आजही आपल्याला बघायला मिळतं. मुलीच्या जन्माचं स्वागत अजिबात कुठेच होताना दिसत नाही. पण शासन या स्तरावरती पण प्रयत्न करत आहे की काही ठिकाणी मुलींच्या जन्माचं स्वागत, मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा होताना आपल्याला दिसत आहे. माझ्या जालना जिल्ह्यामध्येच हा उपक्रम आम्ही सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून घेतला आहे. याच्यामध्ये शाळेतील जी मुलं असतात, मीना राजू मंचची जी 20 मुलं असतात त्यामध्ये 10 मुलं आणि 10 मुली असतात. हे गावांमध्ये लेझिम पथकाच्या माध्यमातून जातात आणि ज्या घरामध्ये मुलीचा जन्म झालेला त्या घरामध्ये एक छानसं गाणं म्हणतात आणि एक आमच्याकडे पत्र, अभिनंदन पत्र म्हणून, ज्याच्यावरती आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर, CO आणि SP यांच्या स्वाक्षरी असलेलं मुलीच्या जन्माचं अभिनंदनाचं पत्र त्या पॅरेंट्सला देतात. हा उपक्रम मुलीच्या जन्माचं स्वागत म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. वा, किती छान उपक्रम आहे ना. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया आपण.
पण या सगळ्या समस्येचं मूळ काय? का आम्हाला मुलीचं स्वागत नाही करायचं? कारण मुलगाच हवा असं मनामध्ये कंपल्शन तयार झालेलं असतं. आणि मुलगाच हवा हे कंपल्शन कशामुळे तयार झालेलं असतं? कारण समाजात सगळीकडे दिसत असतं की पुरुषाला खूप महत्त्व मिळतं समाजामध्ये आणि बाईला खूप कमी संधी मिळतात, सतत दुय्यम स्थान मिळतं. आणि आपल्या मुलाला असं दुय्यम स्थान मिळावं असं कुठल्याच पालकाला वाटणार नाही, नाही का? त्यामुळे ते असं म्हणतात की असं दुय्यम स्थान मिळणारी व्यक्ती आपल्या घरात जन्मालाच नको यायला. आणि इतरही त्यातल्या कुप्रथा पण खूप जोडलेल्या आहेत, जसं मुलीला हुंडा द्यावा लागतो लग्न करून देताना, किंवा मुलीवरती अत्याचार होईल यासाठी तिला सारखं जपत राहावं लागतं. तर हे एक मुलगी म्हणजे ओझं आहे आणि मुलगा म्हणजे खूप काहीतरी छान आहे अशी जी समजूत तयार झालेली आहे. आणि समाजाने त्या समजुतीला आपल्या वागणुकीने खतपाणी घातलेलं आहे. त्यामुळे मुलगी नको आणि मुलगा हवा असं सगळीकडे वातावरण आहे. आणि हे फक्त भारतातच नाही आहे, तर पूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये सगळीकडेच, म्हणजे चीन असेल, पाकिस्तान, श्रीलंका, सगळीकडे हे वातावरण आहे आणि ती खूप दुःखाची गोष्ट आहे. मला यानंतर तुम्हाला एक एव्ही दाखवायला आवडेल, एक ध्वनिचित्रफित दाखवायला आवडेल आणि ती तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनीच तयार केलेली आहे, किंबहुना कदाचित तुमच्यातल्याच काही विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही एव्ही आपण पाहूया आणि यातून या समस्येचा, या संपूर्ण परिस्थितीचा आणखी एक पैलू समजून घेऊया. पहले दोष बता तो देते, फिर कर देते अंत मेरा। क्यों कर मुझसे नाता तोड़ा, मैं भी तो थी अंश तेरा। एक बार, बस एक बार आजमा तो लेते, तेरा गौरव बन जाती मैं। तेरी पलकों के सब आंसू चुन चुन के पी जाती मैं। मुझको मार कभी क्या तुमको नींद चैन की आएगी, जिसकी गूंजेगी बार बार मेरी ही याद दिलाएगी। स्टॉप फीमेल फीटिसाइड। खूप छान पद्धतीने हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आला. ही समस्येची मला वाटतं एक बाजू आहे की आपण मुलीचं स्वागत करत नाही. म्हणजे मुळात जन्माला येतानाच स्त्रीसमोर किंवा एका त्या उमलत्या कळीसमोर असंख्य अडचणी आहेत. बरं, त्या पार करून ती जेव्हा जन्माला येते तेव्हा त्या पुढचं आयुष्य तिला कसं मिळतं? आपल्याला सगळ्यांना शिकायला आवडतं आणि शिकणं हा आपला हक्क आहे. पण हा हक्कसुद्धा जो इतका मूलभूत आहे आणि इतका माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रत्येकाला दिला पाहिजे असा तो हक्क आहे, पण ते सुद्धा तिला नाकारलं जातं. स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला शाळेमध्ये पाठवण्याच्या विषयीची पालकांची मानसिकता काय असते? आत्तापर्यंत तुम्हीही अनेक गोष्टी पाहिल्या असतील या संदर्भातल्या. तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात की खूप छान शाळेमध्ये तुम्ही जाताय आणि माझी खात्री आहे की तुमचे पालक तुम्हाला सगळ्या संधी मिळवून देणार आहेत. पण तुमच्यासारख्याच तुमच्या ज्या इतर मैत्रिणी आहेत त्यांचं आयुष्य असं नाही आहे, खूप वेगळं आहे. तुम्ही काय काय पाहिलं, काय सांगाल? मी बऱ्याचशा वेळेस बघितलं आहे की घरात बारके बारके 9-10 वर्षाचे मुली काम करतात. मग एकदा काय झालं, मी त्या मुलीला विचारलं, तू एवढी लहान असून का काम करते? ती म्हणायला लागली, माझे आईवडील मला हे करायला पाठवतात. मग मी तिला विचारतो, अजून तुला कोणी भाऊ बहीण आहे? मग ती मला म्हणते की हो, माझा भाऊ आहे, तो शाळेत जातो. मग मला ते ऐकून खूप वाईट वाटलं की लोक मुलींना काम करायला लावतात आणि मुलांना शाळेमध्ये पाठवतात. अगदी बोलका अनुभव आहे हा, असं अनेक ठिकाणी होताना आपल्याला दिसतं. आणखीन काय तुम्ही पाहिलंय असं? माझ्या घरी जी काम करायला येते ती माझी आईला बोलत राहते की तिची जी मुलगी आहे तिला तिचे डॅडी खूप मारतात रात्री आणि तिला खूप सांगतात की मला एक मुलगा पाहिजे, तू काय पण करू, मला एक मुलगा आणि मला मुलगीबरोबर नाही राहायचं आहे. आणि तिला घराच्या बाहेर टाकून त्यांनी रॉडबरोबर मारलेलं आणि तिला मुलगीला आता काय करू पण नाही शकत. तिची आईला पण तो खूप मारतो रात्री येऊन आणि जेव्हा पण येतो तो घरी खाली जिद्द करतो की मला मुलगी नाही पाहिजे, मला खाली मुलगा पाहिजे. तर आपण यासाठी काय करू शकतो आता? गव्हर्मेंटनी एवढे रूल बनवले की मुलींसाठी खूप रूल बनवले, तरी पण खूप जागी असे ते रूल ते फॉलो होत नाही. ते याच्यासाठी काय करायचे लागेल? मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा एक मुलगी जन्माला येते
तेव्हा काही पालक ती मुलगी जन्माला आली म्हणून छान वाटून तिला नीट शिकवतात, मोठं बनवतात. खरं काही पालक असा विचार करतात की तिला शिकवून काय फायदा, ती मोठं होऊन दुसऱ्यांच्या घरी जाणार, आमचं काय फायदा होणार नाही, म्हणून तिला शिकवतीसुद्धा नाहीत. हे जर पालकांच्या मनातून गेलं तर सगळे पालक मुलींना वेलकम करतील, त्यांना नीट शिकवतील आणि मोठं करतील. मुलं किती बारकाईने बघत असतात या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या मनामध्ये त्या नोंदवल्या जात असतात. म्हणूनच अशाच विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही पुढची एव्ही ध्वनिचित्रफित आपण पाहूया. त्यामधून या समस्येचा अधिक आपल्याला जवळून अभ्यास करता येईल. Attendance please. Akshay. Present sir. Kamakshi. Absent sir. I home. Following family tradition. We not allowed school. Karan. Present sir. Anvita. Absent sir. I home. Parents say education less important. Housework more important. Aman. Present sir. Arushi. Present sir. Shavya. Present sir. Siddharth. Present sir. Vandita. Absent sir. I married. In-laws house. Take care. Husband and family. Gautam. Present sir. Shivansh. Present sir. Sunita. Absent sir. I home. Parents poor. No fees. Gauri. Where is Gauri? एक मुलगी शिकली की अख्खं घरच खरं तर शिकत असतं. हा खूप छान पद्धतीने संदेश या फिल्मच्या माध्यमातून, या ध्वनिचित्रफितीतून आपल्यापर्यंत पोहोचला. आता ही मुलंही हेच सांगतायत की मुलींना शिकू दिलं जात नाही. तुम्ही याविषयी काय सांगाल? बरोबर आहे, पण आता शिक्षणाचा अधिकार हा जो कायदा आलेला आहे त्यामध्ये जर आपण प्रत्येक जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राच्या डेटाचा अभ्यास केला तर प्रायमरी लेवलला मुली शिकतात, परंतु जी गळती आहे ती मुख्यतः 7वीच्या नंतर सुरू होते. आणि मग अनेक कारणं आहेत की मुलींना शाळेत पाठवलं जात नाही. पहिलं कारण असं सांगता येईल की 7वी नंतर मुली वयामध्ये येतात, त्यांच्या शरीरामध्ये जे काही बदल होतात, तर मासिक पाळी सुरू झाल्यानंतर समाजाचा मुलींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ती नैसर्गिक प्रक्रिया समजली जात नाही. आता मुलगी मोठी झाली, वयात आली, आमची जबाबदारी वाढली, तिचं लग्न करून द्यावं हा विचार पहिल्यांदा पालकांच्या मनात येतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर जवळपास 37% बालविवाह आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात आणि जगामध्ये जितके बालविवाह होतात तितक्या 1/3 बालविवाह हे भारतात होतात. पहिलं हे एक कारण सांगता येईल की वयात बदल होत असताना पालकांचा दृष्टिकोन मुलींकडे बघण्याचा जबाबदारी म्हणून ते बघतात आणि एकदा हिचं लग्न करून दिलं तर माझी जबाबदारीतून मी मोकळा होणार ही भावना त्यांच्या मनात असते. दुसरं एक कारण आहे की लहान भावंडांना सांभाळण्यासाठी बऱ्याच मुली घरी राहतात. शाळा लांब असेल तरीसुद्धा पालक मुलींना पाठवायला तयार नाही आहेत. आणि दुसरं एक कारण जर सांगायचं झालं तर बालविवाह हा मला त्यातला महत्त्वाचा मुद्दा वाटतो, कारण ड्रॉपआउट आत्ता आमच्या जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम आम्ही घेतला होता, ॲनिमिया चले जाओ. त्याच्यामध्ये 32 हायस्कूल्समध्ये हा प्रोग्रॅम आम्ही रोटरी रेनबो क्लबच्या माध्यमातून सुरू केला आणि त्यानंतर एक ॲनालिसिस केल्यानंतर असं निदर्शनास आलं की ज्या 30% मुली ड्रॉपआउट झाल्या होत्या त्यातल्या जवळपास मेजॉरिटी मुली चाइल्ड मॅरेज झालेल्याच होत्या. त्याच्यामुळे ग्रामीण भागात जर बघितलं तर हा एक मोठा इश्यू आहे की या कारणांमुळे मुली शाळेमध्ये जाऊ शकत नाही. इतरही कारणं आहेत, बालमजुरी आहे आणि मुख्य कारण आहे की घरची परिस्थिती ठीक नाही आहे म्हणून त्या मुलीला शाळेत जाऊ दिलं जात नाही आणि तिला मजुरीला पाठवलं जातं. ही कारणं मुलींच्या शिक्षणासाठी निश्चितच अडथळा आणणारी आहेत. मला वाटतं हा प्रश्न मानसिकतेचा जेवढा आहे पालकांच्या तेवढंच इन्फ्रास्ट्रक्चरचा पण आहे. म्हणजे शाळेत ज्या सुविधा असायला हव्यात ना तर त्या बरेचदा नसतात. म्हणजे इवन शहरातल्या अनेक शाळांमध्ये नसतात, पण ग्रामीण भागात तर याचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि ते म्हणजे मुलींसाठी वेगळं टॉयलेट नसतं.
ग्रामीण भागात. म्हणजे मुलींसाठी वेगळं नव्हे, शाळेतच टॉयलेट नसतं अशा असंख्य शाळा मी ग्रामीण भागात बघितलेल्या आहेत. प्रत्येक गावात जवळ शाळा नसते माध्यमिक शिक्षणाची, त्यामुळे काय होतं की लांब जावं लागतं. मुलं तर जातात चालत धावत बसनी कशी बशी जातात, त्यांना जायला प्रोत्साहन पण असतं, कारण मुलगा वंशाचा दिवा, त्यामुळे तो आपल्या घराचं नाव उज्ज्वल करणार. मुलीला प्रोत्साहन नसतं, तिला म्हणतात तू काम कर, किंवा जर शाळेत जायचं असेल आणि समजा ती बसनी पण जाऊ शकेल, पायी जाऊ शकत असेल, तरी तिची छेडछाड होते खूप मोठ्या प्रमाणावर, कारण एकटीला किंवा गोळक्यानी जाताना लहान मुली असतात त्या घाबरतात या छेडछाडीला. आणि घरी जर सांगितलं तर घरातले लोक, इवन शहरातल्या मुली हे सांगतील की घरी जर मुलींनी सांगितलं की मला त्रास दिला जातोय रस्त्यात, तर ते म्हणतात की तू रस्ता बदल. तसंच गावामध्ये पण ते सांगतात की तू शाळेतच जाऊ नको, आपण तुझं लग्नच करून टाकू. हा प्रश्न नुसता घरातल्या पालकांच्या मानसिकतेचा नाही, तर हा तो पूर्ण समाजाच्या मानसिकतेचा आहे. आणि त्याच्यामुळे टॉयलेट, बस यासारख्या सुविधांच्या अभावी सुद्धा मुलींचं शिक्षण थांबतं आहे. जालना जिल्ह्यातलीच गोष्ट आहे, एका खेड्यामध्ये त्यांनी आंदोलन केलं गावातल्या मुलांनी, स्वतः मुलींनी मिळून, आणि तिथे बस यायला लावली. बस येत नव्हती, त्यांनी खूप प्रयत्न केले होते, काही केल्या बस येत नव्हती. त्यांनी आंदोलन केलं, ठिय्या धरला, इथून या पुढे बस आम्ही जाऊ देणार नाही जोपर्यंत बस आमच्या घरापर्यंत जात नाही, गावापर्यंत जात नाही. आणि ती बस जेव्हा जायला लागली तेव्हा शेकडो मुली त्या शाळेशी जोडल्या गेल्या आणि शेकडो मुलींचं पुन्हा शिक्षण सुरू झालं. एवढा मोठा फरक एका छोट्याशा गावातल्या फरकामुळे घडू शकतो. पूर्ण जर का देशामध्ये असे फरक घडले तर कितीतरी मुली मुळातल्या शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडल्या जातील. आणि त्या कारणामुळे असं झालं की त्या गावातले जे काही बालविवाह होणार होते मुलींचे ते सुद्धा थांबले. एकंदरच ही समस्या किती गुंतागुंतीची आहे आणि यामध्ये सकारात्मक विचार सुद्धा आहे, सकारात्मक उदाहरणं आहेत, आशा आहे. ही सकारात्मक उदाहरणं नेमकी काय आहेत, काय बदल आता आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि परिस्थिती बदलू शकेल का, या सगळ्याचा विचार करूया. पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. यंग तरंगमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक मुलीला शिक्षणाचा हक्क मिळायलाच हवा, तिला प्रगतीची संधी मिळायला हवी, याविषयी आपण चर्चा करतो आहोत. माझ्याकडे या ठिकाणी काही पालक प्रतिनिधी उपस्थित आहेत, काही शिक्षक प्रतिनिधी उपस्थित आहेत. याविषयी त्यांना काय वाटतं, त्यांचे काय अनुभव आहेत, जाणून घेऊया. एज्युकेशन सगळ्यांना दिलं तर आम्हाला आमचा राईट्सबद्दल समजेल. मी बेसिकली मुस्लिम आहे, महाराष्ट्रातलीच आहे पण मुस्लिम आहे. आम्ही नॉर्मली मुस्लिम्समध्ये बघितलं जातं की म्हणजे पालक आपल्या मुलींना नाही शिकवत. पर्दा सिस्टम असल्यामुळे मुली घरीच राहतात, 10वीपेक्षा जास्त कोणी शिकत नाही. माझे आई बाबा दोन्ही एज्युकेटेड आहेत. त्यांना असं वाटतं की आपण आपल्या मुलींना पुढे करावं, कारण मग लोकांना ते एका प्रकारचं उदाहरण होईल आणि मुस्लिम्स पॅरेंट्स पण आपल्या मुलींना पुढे शिक्षण द्यायला सुरू करतील. आपला जो हा विषय आहे, ॲक्च्युली मी त्याची विक्टिमी झालेली आहे. माझे पहिल्या 2 मुली आहेत आणि माझे म्हणजे सासू सासरे ग्रामीण भागातून असल्यामुळे भरपूर मागासलेले विचारायचे होते. दुसरी मुलगी हे त्यांना बिलकुल पटलं नाही. आणि मी जे तुम्ही सगळं डिस्कस करताय आज, हे सगळं सफर केलेलं आहे ॲज अ वुमन म्हणून. म्हणजे मला मुलगी झाली याचा मला बिलकुल दुःख नव्हता, पण जे त्यांची प्रतिक्रिया बघत होते मी, त्याबद्दल मला फार वाईट वाटायचं की काश असं सोसायटी नसली असती तर फार चांगलं झालं असतं. माझ्या दुसऱ्या मुलीच्या जन्माने मी आज सेलिब्रेट केलं असतं. जेव्हा माझी दुसरी मुलगी झाली होती, आय वुड हॅव सेलिब्रेटेड हर बर्थ. पण तसं सगळं वातावरण बघून मला फार वाईट वाटलं होतं आणि त्यांना मला पटवून द्यायचं होतं की माझ्या मुली ज्या आहेत त्यासुद्धा मी त्यांना ग्रेट बनवून दाखवेन. आणि माझी मुलगी, जी मोठी मुलगी आहे, मी फार खुशनसीब आहे की मला तशी मुलगी आहे. फार अंडरस्टँडिंग आहे आणि व्यवस्थित अभ्यास करणं, स्वतःला तिने प्रूव्ह करून दाखवलं आतापर्यंत. ती 10वीत 93% आणलेत. जे सासरे माझे बिलकुल ॲक्सेप्ट करत नव्हते. मुलगी म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मला 2 मुली आहेत म्हणजे मुलं नसल्यासारखी आहेत, इक्विव्हॅलंट टू नॉट हॅव्हिंग एनी चाइल्ड. सो आय एम युजलेस वुमन. पण आज माझ्या मुलीला जेव्हा 93% आले, मी त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा आज ते शांत बसतात, आर्ग्यू करत नाहीत आणि त्यांनाही कुठेतरी ॲक्सेप्टन्स आलेलं आहे की नाही, आपली सून जे म्हणायची की मुलगी हे काही वाईट नाही आहे,
आपल्याला भरपूर सुख देऊ शकते आयुष्यात, आणि माझ्या मुलीने मला भरपूर सुख दिलं आहे. कुठेतरी मी मला सक्सेसफुल मला असं वाटतं झालेली आहे, कारण माझ्या रिलेटिव्समध्ये पण भरपूर अशा आहेत ज्यांना मी मोटिवेट केलेलं आहे की प्लीज तुमच्या मुलींना शिकवा. क्या बात. थँक्यू. पण हा जो एक विचार आहे की दोष आईकडे जातो, मुलगी झाली मुलगा झाला याची सगळी जबाबदारी जणू काही आईची आहे, वडिलांचा रोल याच्यामध्ये आहे की नाही याचा कोणी विचारच करत नाही, वडिलांना कोणी टॉन्ट मारत नाही की काय तुला मुलगी झाली असं. ही काय मानसिकता आणि याचं शास्त्र काय, सायन्स काय सांगतं? शास्त्र तर आता सगळ्यांना माहिती असेलच की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे मनुष्यातले जीन्स वरती अवलंबून असतं. मुलगी होण्यासाठी XX जीन्स, मुलगा होण्यासाठी XY जीन्स वगैरे वगैरे, आणि हा जो Y क्रोमोझोम आहे तो पित्याकडून येत असतो. पण म्हणून आपण असं नाही म्हणत की मुलगी झाली याला हा जबाबदार आहे, पुरुष जबाबदार आहे असं म्हटलं जात नाही. का तर आपल्याकडे पुरुषाकडे कुठलाही दोष द्यायचा नाही अशीच समाज पद्धती आहे. त्याला पॅट्रियार्की किंवा पुरुष प्रधानता, पितृसत्ताक पद्धती असं म्हणतात. त्याच्यामध्ये सगळी सत्ता ही समाजातली पुरुषांकडे एकवटलेली असते. म्हणजे धर्म, न्याय, कायदा, अर्थकारण, प्रसारमाध्यमं सगळ्यामध्ये बघितलं तर बायका कधी महत्त्वाच्या स्थानावर नसतात. त्यामुळे कुठल्याही बाबतीत काही वाईट घडत असेल तर दोष पुरुषाला नाही दिला जात, नेहमी बाईलाच दिला जातो, जरी तिची चूक नसली तरी. आता आपण चूक हा शब्द वापरणं सुद्धा खूप ट्रिकी आहे बरं का. मुलगी होणं ही चूक आहे का? हां, म्हणजे मुलगी होणं ह्याच्यात कोणाचा दोष असतो का? आईचाही नसतो आणि वडिलांचाही नसतो. खरं म्हणजे नेहमी मुली आणि मुलं जवळजवळ समान प्रमाणातच जन्माला येतात निसर्गतः, आपण जर काही ढवळाढवळ केली नाही तर. पण ढवळाढवळ आपण करतो, तंत्रज्ञानाचा वापर करतो, आणि त्या जसं उल्लेख करत त्या सोनोग्राफी याच्याही पुढची खूप टेक्नॉलॉजी आता आलेली आहे. आणि मुलगी होऊ नये, मुलगाच व्हावा यासाठी चुकीच्या कारणासाठी तंत्रज्ञान वापरून निसर्गाच्या कामात ढवळाढवळ करतो. आणि आता त्यामुळे असं दिसतं की 1000 मुली जेव्हा जन्माला येतात तेव्हा 1000 मुलं येतात का, तर तसं नाही आहे. आपल्या तंत्रज्ञानाच्या ढवळाढवळीमुळे आता भारतात इतकं वाईट प्रमाण आहे की 1000 मुलगे जेव्हा असतात समाजामध्ये तेव्हा 913च फक्त मुली असतात. खरं म्हणजे एवढ्या मुली या गायब झालेल्या आहेत समाजातून. कशामुळे? तर असे आपण चुकीचे उद्योग मानवानी केलेले आहेत, तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर केलेला आहे, त्यामुळे असं केलं होतं. तर हे प्रमाण बिघडवणं आणि मुलगी वाईट आहे असं मानणं, मुलगा चांगला आहे असं मानणं, हे सगळ्याच्या मुळाशी कारण आहे आणि जे अत्यंत चुकीचं आहे. नक्की. म्हणजे एक सकारात्मक विचार आपल्याला संपूर्ण समाजामध्ये घडवता येऊ शकतो, आणि हे करायला माझी खात्री आहे की ही जी पुढची पिढी आहे ती सुद्धा उत्सुक आहे. ते नक्कीच सध्याही काय काय करत आहेत आणि यापुढे काही करण्याचे त्यांचे संकल्पही असतील, योजना असतील त्यांच्या मनामध्ये, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल? हमारे स्कूल में अभी आईफा अवार्ड्स चल रहे हैं जहाँ पे हमें एड्स बनानी है. हम वहाँ से एक संदेश भी भेजना चाहते हैं कि लड़कियों के विरोध में क्या क्या चल रहा है समाज में, तो हम एड्स के द्वारा हमारा संदेश भेजना चाहते हैं. बरं, तुम्ही जाहिराती बनवलात या विषयावरती आधारित. जर आम्ही कोणी मोठे होऊन डॉक्टर वगैरे झालो, कारण डॉक्टर्सच हे सगळं म्हणजे थांबवू शकतात सोनोग्राफी आणि ते सगळं, कारण आईवडिलांना डॉक्टर्सच हे अंडरस्टँड करून देऊ शकतात की स्त्री भ्रूण हत्या वाईट आहे आणि ह्याचे काय परिणाम होऊ शकतात. म्हणून डॉक्टर्सच ते जे समजू शकतात त्यांना की हे सगळं नाही झालं पाहिजे आणि अबॉर्शन आणि हे फिमेल फिटिसाईड वगैरे सगळं वाईट आहे आणि आपल्याला ह्याला थांबवायला पाहिजे, ताकी आईवडिलांना पण कळेल की मुलींना मारणं वाईट आहे आणि मग ते लोक पण एनकरेज होतील जास्त मुलींना शिकवण्यासाठी. किंवा क्या बात आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा, एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. मैं बड़े होके पुलिस बनना चाहता हूँ, जिससे मैं डॉक्टर्स जो लोग ये काम करते हैं वो गवर्नमेंट ने अभी क्राइम डिक्लेयर कर लिया है, इसलिए मैं उनको पकड़ के जेल में डालना चाहता हूँ. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आज एखादी मुलगी जर गोल्ड मेडल मारते तर आम्हाला कधीच दिसत नाही ती जास्त टी व्हीवर,
पण आज एखाद्या मुलीवर रेप होतो तर ते 24 तास चालू असत, हिच्यावर हे झालं, हिच्यावर हे झालं. तर असं का? म्हणजे आपण जर पॉझिटिव्ह सांगत गेलो तर त्याचा इम्पॅक्ट पण पॉझिटिव्ह होईल आणि आपल्या विचारांमध्ये पण पॉझिटिव्ह पण येईल. पण जर आम्ही जर निगेटिव्हच बघत बसलो टी व्हीवर, बाबा यांच्यावर हे झालं, आज हिच्यावर ॲसिड फेकला, आज हिच्यावर, पण तो ॲसिड ते फेकला म्हणजे ते फेकू नये किंवा त्याच्यानंतर जे काय परिणाम होतील जर ते दाखवले पॉझिटिव्हपणे तर ते कुठेतरी कमी होईल. पॉझिटिव्ह बाजू जी आहे, सकारात्मक बाजू, ती मांडली गेली पाहिजे. अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल? नक्कीच खूप उदाहरणं आहे अशी सांगण्यासारखी. जर मी चाइल्ड मॅरेजच्या बद्दलच मुख्यतः फोकस करेल. जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 40पेक्षा जास्त बालविवाह ह्या 3 ते 4 महिन्यांमध्ये थांबवली गेलेली आहे. मला वाटतं ही एक पॉझिटिव्ह बाजू आहे की प्रशासन, युनिसेफ या सर्वांच्या माध्यमातून ही बालविवाह थांबवली गेलेली आहेत. फक्त बालविवाह थांबवलीच नाही आहे तर या मुलींना मेनस्ट्रीम केलं गेलेलं आहे. त्यांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हे निवासी विद्यालय आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची ही योजना आहे की जिथे मुलींना इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जातं. अशा काही मुली असतील की ज्या शाळाबाई आहे, नेवर एनरॉल आहे, ज्यांचे चाइल्ड मॅरेजेस होणार होते ते थांबवले गेले आहेत, अशा मुलींना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि तिची शिक्षणाची सोयसुद्धा होत आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर इंटरनॅशनल लेवलला एक मुलगी आमच्या जिल्ह्यातली गेलेली आहे. अंबड तालुक्यातील रोहिणी पाष्टे नावाची ती मुलगी आहे. तिला यावर्षीचं नवज्योती अवॉर्डसुद्धा मिळालेलं आहे. त्या मुलीने 4थीला शाळा सोडली होती. वडील नाही आहेत, आई 2 एकर त्यांचं शेत आहे, मजुरीला जाते. तिला एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. एका बहिणीचा बालविवाह झालेला आहे आणि ही घरी राहत होती. आईची परिस्थिती नव्हती शिकवण्याची. मग ती 5वीला तिने ॲडमिशन घेतलं कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला आणि तिचं सिलेक्शन झालं इंटरनॅशनल लेवलला फुटबॉलमध्ये. फुटबॉल हा मुलांचा गेम आहे असं समजलं जातं, पण तिची निवड झाली होती फुटबॉल इंटरनॅशनल लेवलला आणि ती यावर्षी चिलीला स्लम सॉकर या कॉम्पिटिशनमध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. म्हणजे ती शाळाबाह्य होती आणि आज कुठे ती शिक्षणाची संधी जर उपलब्ध झाली तर ग्रामीण भागातल्या मुलं हे सुद्धा त्या संधीचं सोनं करतात. याचं हे एक चांगलं पॉझिटिव्ह उदाहरण आहे. मानसिकतेत बदल करणं हा मला वाटतं यामध्ये कळीचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपला शिक्षण अभ्यासक्रम सुद्धा बदलतो आहे. वंदनाताई, अभ्यासक्रमातून सुद्धा कधी कधी नकळत स्त्री पुरुष भेदाभेद किंवा ज्याला आपण त्यांची प्रतिमा मुलांपर्यंत जी पोहोचणार आहे, तर याविषयी आपण काय सांगाल? हो, माझ्यासाठी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे की अभ्यासक्रमामध्ये दिसणारा स्त्री पुरुष विषमता, स्त्री पुरुष समानता दिसत नाही अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून. मी गेली 30 वर्ष दर 10 वर्षांनी बदलणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास करते आहे आणि मला दरवेळी अभ्यास करताना दुर्दैवाने मला परत हेच दिसतं की जेवढ्या प्रमाणात चित्रण केलं जातं पुरुषांचं त्या प्रमाणात महिलांचं चित्रण फार कमी असतं. आणि तुमचा मुद्दा फार माझ्या मनाला भिडला आणि फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की प्रसारमाध्यमांमध्ये निगेटिव्हची बाजू जी आहे स्त्रियांवरच्या होणाऱ्या अत्याचारांची वगैरे ही इतकी दाखवली जाते की पॉझिटिव्ह बाजू दाखवायला आपण विसरूनच गेलेलो की काय असं वाटायला लागतं. म्हणजे मुलींना जेव्हा आपली रोल मॉडेल्स जास्ती दिसतील तेव्हा त्यांच्या मनात जास्ती स्वतःच्या मनाला पण उभारी धरेल ना, तर ते पाठ्यपुस्तकातून तरी होऊ शकतं अशी मला खात्री आहे. पण पाठ्यपुस्तकं तिथे फार कमी पडत आहेत. इथे काही पालक उपस्थित आहेत, मला त्यांना विचारायला आवडेल की आजची ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्यात काही बदल करायला आवडेल का? आपण मुलींना सांगतो की तू घराच्या बाहेर या टायमिंगच्या आतमध्ये घरी ये, म्हणजे एक पर्टिक्युलर टाईम देतो, त्याच्यानंतर तू घराच्या बाहेर जास्त वेळ राहायचं नाही. आता मुंबईसारख्या शहरामध्ये असं होत नाही, पण बाहेर असे आहेत रूल्स आहेत मुलींच्यासाठी. तर आपण मुलींना हे सांगतो तू असं करू नको, तू तसं करू नको. तशाच पद्धतीने मुलांनासुद्धा घरातल्या पालकांनी सांगायला हवं की तू असं मुलींशी वाग, मुलींना रिस्पेक्ट दे, असं पालकांनी आणि शक्यतो त्यांच्या वडिलांनी. मुलांची मानसिकता बदलणं ही पालकांची जबाबदारी असं वाटतं तुम्हाला? मेरा जब बॉर्न हुआ तो 2 अक्टूबर था. दैट वाज द बर्थ ऑफ गांधी जी. तो एंड आई एम द सेकेंड चाइल्ड. घर पे मैं दूसरी सिस्टर हूँ, मेरी बड़ी बहन है.
तो सबको आशा थी कि लड़का होएगा बिकॉज गांधी जयंती है। तो फाइनली जब मैं बॉर्न हुई तो मेरी दादी लिटरली दे वर क्राइंग एंड सबने, मम्मी ने मुझे बताया जब तुम बॉर्न हुए थे तो सब रो रहे थे बिकॉज दे वर एक्सपेक्टिंग अ बॉय, और हमारी फैमिली में बहुत टाइम से लड़कियां आ रही थी। फिर मेरे बाद सब बॉयज़ आए, बट देन टू मेरी दादी ने कभी मुझे ऐसे एक्सेप्ट नहीं किया, हमेशा काम करना है तो आशा करेगी, एंड मम्मी ने मेरा नाम ही आशा रख दिया, आशा रहेगी तो अमर आएगा करके। तो बहुत सब चीज़ में डिस्क्रिमिनेट होता था। फाइनली जब मैं अपने से, मम्मी ने मेरा साथ दिया, यू स्टडी, तुम्हें जो बनना है बनो। फिर जब मैं टीचर बन गई, मेरे पापा की बीच में जॉब छूट गई थी, तब मेरे पास जॉब थी, तो तभी दादी के मन से वो गया कि नहीं, लड़की भी हेल्प कर सकती है फैमिली को। तब मेरा भाई छोटा था, वो पढ़ रहा था, क्या बात। तो दादी ने, मुली कुणाहीपेक्षा कमी नाही आहेत आणि जे एक आर्थिक बाजू या सगळ्या समस्येची आहे की घरात पुढची जबाबदारी कोण घेणार, तर त्याही बाबतीमध्ये मुलींनी स्वतःला निश्चितपणे सिद्ध करून दाखवलंय. आम्ही 2 बहिणी आणि एक भाऊ आहे. ते आजी माझी खूप फोर्स करायची मम्मीला, मुलगा पाहिजे म्हणून मम्मी पण शेवटी 8 इयर्स नंतर तिला मुलगा झाला. पण मम्मी डॅडी मला एवढे लाड करायचे की मी कधी किचनमध्ये पाय नाही ठेवलं. पण जिथे लग्न झालं तिथे मला जेवण काहीच येत नव्हतं. मला सगळं माझ्या सासऱ्याने शिकवलं आणि माझा दीर एवढा सपोर्टिव्ह आहे, माझे सासरे सासू एव्हरीवन इज व्हेरी सपोर्टिव्ह, इवन मिस्टर पण. आणि माझं इंटर रिलिजन मॅरेज असल्यामुळे मला तर अजून जास्त सपोर्ट भेटलं. अजूनही असे एज्युकेटेड फॅमिलीज आहे जे एक्सेप्ट करतात आणि सपोर्ट करतात. नक्कीच. ऑल बिकॉज ऑफ एज्युकेशन. म्हणून मुलींना एज्युकेशन द्या. या सगळ्यामध्ये दिसतंय की शिक्षण मिळालं तर मुलीचं आयुष्य आणि त्या मुलीचंच नव्हे तर त्या संबंधित कुटुंबियांचं सगळ्यांचंच आयुष्य खूप बदलून जातं. याविषयी आपण या चर्चेचा समारोप करत असताना काय सांगा? हो, असं म्हणतात की एक मुलगी शिकली तर पूर्ण फॅमिली शिकते, असं खूप जणांनी म्हणून ठेवलेलंच आहे. पण फॅमिलीला जर का म्हणजे शिक्षण काय देतं आपल्याला, तर शिक्षणामधून आपल्याला नुसती माहिती नाही तर आपल्याला जीवनमूल्य मिळतात, आणि ती जीवनमूल्य जर का फॅमिलीकडे असतील तरच मुलगी शिकू शकते. असा हा परस्पर संबंध आहे. आज मी बघते की चंद्रपूर असेल, नंदुरबार असेल, जालना, यवतमाळ सगळीकडच्या मुली खूप संघर्ष करून प्रचंड कष्टातून पुढे जातात आणि 10वी 12वीपर्यंत शिकतात. पण मला दुःख हे वाटतं की दरवर्षी आम्ही त्या मुलींना नवज्योती पुरस्कार सुद्धा देतो, गौरव करतो, पण दरवर्षी त्या मुलींना बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं की काय ह्या इतक्या टॅलेंटेड मुलींना इतके कष्ट का करावे लागतात, त्यांना दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी करून का शिकावं लागतं. तर त्यांच्या आजूबाजूचा समाज असंवेदनशील आहे म्हणून त्यांना असं करावं लागतं. नाहीतर ह्या मुली इतक्या चांगल्या फुलल्या असत्या, त्यांना जर इतके कष्ट करावे लागले नसते तर त्यांचं टॅलेंट अजून पुढे गेलं असतं. त्या जसं रोहिणी पाष्टेची गोष्ट आपण सांगितली, तिचे कष्ट सुदैवाने शाळेमुळे कमी झाले, पण त्यात तिच्या आजूबाजूच्या लोकांचं पण खूप रोल आहे, ज्यांनी तिला त्या शाळेची माहिती सांगितली, ज्यांनी तिच्या आईला कन्व्हिन्स केलं की तुमच्या मुलीचं लग्न नका करू, तिला शाळेतच घाला. तर हे समाजाचं पाठबळ होतं ना, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तिच्या कष्टांबरोबर. तर समाजाने याविषयी संवेदनशील झाला तरच मुली शिकतील, आणि मग मुली शिकतील तेव्हा समाजाची प्रगती होईल. असा हा परस्पर संबंध आहे. अनुतनताई, तुम्ही काय सांगाल? सर्व शिक्षा अभियानाचं यश आज आपल्याला दिसतं आहे, पण तुमच्यासमोर काम करताना अशा पद्धतीच्या काय अडचणी येतात? नेमक्या समाज कुठे कमी पडतो का, किंवा अजून काही बदल अपेक्षित आहेत का? अगदी खरं आहे की जेव्हा म्हणजे शासनाच्या इतक्या योजना आहे, मुलींच्या शिक्षणासाठी असतील किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असेल, अनेक योजना मुलांना मेनस्ट्रीम करण्यासाठी आहे, त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार आहे. पण इम्प्लिमेंटेशन करताना प्रॉब्लेम असा येतो की कम्युनिटी अवेअरनेस, आणखी पालकांचं किंवा कम्युनिटीचं माइंडसेट बदललेलं नाही आहे. मुलींकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो अजून बदललेला नाही आहे. त्याच्यामुळे अनेक योजना इम्प्लिमेंट करताना प्रॉब्लेम येतात. आता आपल्याकडे कायदे अनेक आहेत की PCPNDT ॲक्ट आहे, चाइल्ड मॅरेज ॲक्ट आहे. हे कायदे का येतात? कुठेतरी व्यक्तीचा अधिकाराचं हनन होतं म्हणून कायदे येतात. म्हणून शासनाला किंवा कुणाला गरज पडली की हा कायदा आला पाहिजे. जेव्हा व्यक्तीचा अधिकाराचं हनन होतं तिथे कायदा सुरू होतो, पण कायद्याची गरजच असू नये असं मला वाटतं. कारण एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघितलं जावं. जेव्हा समाज त्या व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देईल, एक सोशल
ॲटमॉस्फेअर त्या पद्धतीने क्रिएट होईल की मुली शाळेत जातील, लांब जरी शाळा असेल तर त्या सुरक्षितपणे शाळेत जातील, शिकतील, भयमुक्त वातावरणामध्ये त्या शिक्षण घेऊन त्यांचं व्यक्तिमत्व जोपर्यंत फुलणार नाही तोपर्यंत हा समाज किंवा हा देश आपण प्रगतीपथावर जातोय असं म्हणणार नाही. त्यासाठी मुलींना शिक्षण देण्यासाठी गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये भयमुक्त वातावरण तयार झालं पाहिजे. त्यासाठी कम्युनिटीचं जो सपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे या सगळ्या चर्चेचं जर आपण सार बघितलं तर बालमजुरी असेल, बालविवाह असतील, स्त्रियांना असुरक्षित वातावरण समाजामध्ये असेल, किंवा मगाशी बाईंनी सांगितलं त्याप्रमाणे शाळेमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असेल, कितीतरी समस्या एकमेकांशी निगडीत झालेल्या आहेत. आणि या सगळ्याचं उत्तर हेच आहे की आपण आपली संवेदनशीलता जागी करायला हवी. कदाचित तुमच्या माझ्या घरामध्ये ही समस्या नाहीये, पण आपल्या अंगणात कुठेतरी हे घडतंय आणि ते थांबवण्यासाठी आपण पाऊल उचलू शकतो, आपण आवाज उचलू शकतो. आपल्या उदाहरणातून आपण हे दाखवून देऊ शकतो की हो, हे शक्य आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आपण सजग होणं हे खूप गरजेचं आहे. माझी एवढीच इच्छा आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि हा कार्यक्रम बघणारे विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांनी सुद्धा स्वतःच्या मानसिकतेत बदल करावा आणि आपल्या उदाहरणातून, आपल्या वक्तव्यातून हा बदल, तुमचं झालेलं मतपरिवर्तन तुम्ही तुमच्या पालकांपर्यंत पोहोचवावं. असं म्हणता म्हणता आपल्याला समाजात चित्र बदललेलं दिसेल. अनेक आशादायक उदाहरणं आजच्या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळाली आणि माझी पूर्ण खात्री आहे की काही दिवसातच या विषयावरती आपण चर्चा करणार नाही तर यातून बाहेर पडलेल्या मुलींचा आपण गौरव करत असू. तेव्हा त्या दिवसाची आपण वाट बघतो आहोत आणि त्या दृष्टीने आपण स्वतः सगळे सक्रिय होऊन प्रयत्न करूया. आज या नोटवरती इथेच थांबूया. भेटूया यंग तरंगच्या पुढच्या भागामध्ये. तोवर नमस्कार.